मतदान याद्यांमध्ये अजूनही दुबार नावं कायम आहेत असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला आहे। दुसरीकडे बुलढाण्याचे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या मतदारसंघात 4000 मतदारांची नावं 2 ठिकाणी असल्याचा दावा केला आहे। भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी बोगस मतं टाकण्यासाठी अधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप देखील केला आहे। गंगापूर विधानसभा मतदारसंघात जवळपास 36,000 नावे दुबार आलेली आहेत। छोटीशी खोली आहे त्या कार्यकर्त्याची। याच पत्त्यावर अलका जाधव, याच पत्त्यावर केशवराव फुके, याच पत्त्यावर कौतिकराव जाधव हे नाव आलेत। आम्ही जागेवर गेलो, ती माणसं राहतच नाही तिथं। ही माणसं कुठे आहेत? बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना 4000 डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे, लेखी कळवलेलं आहे। ही अशा प्रकारचे बोगस नाव आहे आणि काही 30-30 वर्षापासूनचे लोक इथे राहून गेलेत, अधिकारी राहून गेलेत, त्यांचे देखील नावं तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील। हा आकडा जिल्ह्यात जर विचार केला तर लाखापेक्षा अधिक हा आकडा आहे। आणि निवडणूक आयोग म्हणतो नाव काढू नका। अरे ही जी डबल नाव ही तुम्ही काय काढत नाही? 2009 मध्ये सुद्धा नावं काढली। त्यावेळी राजन विचारे माजी खासदार यांच्याकडे सुद्धा मी दुबार नावं बोगस नावं दिली होती, पण ती काही काढता आली नाही आणि निवडणूक अधिकारी काही लक्ष देत नाही। ही जी नोंदणी करणारी जी लोक असतात ही ठराविक लोक असतात, ही पैसे घेऊन नोंदणी तर करतात आणि लोक इकडनं तिकडनं गावाकडनं आणून सकाळ सकाळ ते मतदान करूनही ते जातात। त्यामुळे उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।